नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। ते म्हणजे जर आपण बघितलं, जसं आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात प्रश्न की महाराष्ट्रातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं, महाराष्ट्रातली पहिली कादंबरी कोणती किंवा मराठी भाषेतली पहिली कादंबरी कोणती, जे काही तुम्हाला पहिलं असं प्रश्न विचारले जातात त्यावर आज आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे, जो की तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आहे अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। ठीक आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमचे 2 मार्क्स जे आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून फिक्स होणार आहेत, कारण की अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते मागे झालेल्या परीक्षांमध्ये हमखास त्या ठिकाणी विचारलेले आहेत। चला तर मग सुरुवात करूयात मित्रांनो। आजच्या या व्हिडिओला सुरुवातीला तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणतं आहे। ठीक आहे, मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे हा त्या ठिकाणी तुम्हाला पहिला पॉइंट दिसतोय। मित्रांनो लक्षात घ्या, यावर सुद्धा मागे झालेल्या परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। बघा, मराठीतलं पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे? दर्पण आहे। दर्पण हे वृत्तपत्र जर आपण बघितलं कोणाचं आहे? बाळशास्त्री जांभेकरांचं आहे। मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, बाळशास्त्री जांभेकरांचं आपल्याला काय तर हे वर्तमानपत्र त्या ठिकाणी सांगता येतं, जे की मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र आहे। मग आता प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारला जाईल की मराठी भाषेतलं पहिलं दैनिक कोणतं। ठीक आहे, जर आता लक्षात घ्या, पहिलं वृत्तपत्र लक्षात घ्यायचं आहे दर्पण आहे, आणि पहिलं दैनिक जर आपण बघितलं ते कोणतं आहे? ज्ञानप्रकाश। ठीक आहे, आता दर्पण दररोज प्रकाशित होत होतं का? दररोज प्रकाशित होत नव्हतं। मग दररोज म्हणजे दैनिक प्रकाशित होणारं पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे मराठीतलं किंवा महाराष्ट्रातलं? तर लक्षात घ्यायचं आहे ज्ञानप्रकाश आहे 1904 साली, आणि दर्पण 1932 साली लक्षात घ्या। ठीक आहे, 1932 साली पहिलं वृत्तपत्र आहे दर्पण, आणि पहिलं दैनिक जे दररोज प्रकाशित होणारं कोणतं आहे? ज्ञानप्रकाश आहे 1904 साली। ठीक आहे, पुढे जाऊयात। मराठीतलं पहिलं मासिक जर आपण बघितलं तर ते कोणतं आहे? दिग्दर्शन आहे। कोणाचं आहे? बाळशास्त्री जांभेकरांचं आहे। ठीक आहे, पहिलं वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर, आणि पहिलं मासिक ते सुद्धा कोण लक्षात ठेवायचं तुम्हाला? बाळशास्त्री जांभेकर लक्षात ठेवायचंय। कोणतं होतं? दिग्दर्शन हे मासिक त्या ठिकाणी सांगता येतं मराठी भाषेतलं पहिलं मासिक होतं, जे की 1840 मध्ये त्या ठिकाणी काय झालेलं आहे? सुरुवात झालेली होती। 1932 मधलं जे काही दर्पण हे वर्तमानपत्र जांभेकरांनी सुरू केलं होतं, त्याच्यावर एक खटला किंवा आरोप लागला होता, आणि त्यामध्ये जो काही खटला लढला गेला त्यावर या वृत्तपत्राला 800 रुपयाचा दंड लागलेला होता। त्यामुळे पुढे जाऊन हे वृत्तपत्र बंद पडलं, आणि त्यानंतर जांभेकरांनी हे मासिक त्या ठिकाणी सुरू केलं आहे। पहिलं मासिक दिग्दर्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, मराठीतील पहिला शिलालेख विचारलाय आपल्याला। ठीक आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख, शिला म्हणजेच काय? दगड, दगडावर कोरलेलं जी काही माहिती आहे त्याला काय म्हटलं जातं? तर शिलालेख असं म्हटलं जातं। मग हा मराठीतील पहिला शिलालेख जर आपण बघितलं कोणता मानला जातो? अक्षीचा शिलालेख म्हणून आहे। ठीक आहे, कोणता शिलालेख आहे? अक्षीचा शिलालेख म्हणून आहे, ज्यावर मराठी भाषेमध्ये जर आपण बघितलं तर कोरून ठेवलेला आहे, आणि हा पहिला मराठीतील शिलालेख त्या ठिकाणी मानला जातो। हा कुठे आहे मित्रांनो? तर लक्षात घ्या, रायगडमध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला हा जो काही शिलालेख आहे तो पाहायला मिळतो, लक्षात घ्यायचा आहे। ठीक आहे, हा मराठी भाषेतला पहिला शिलालेख कोणता? अक्षीचा शिलालेख तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे। मराठीतील पहिलं वृत्तपत्र दर्पण, मराठीतलं पहिलं दैनिक दररोज प्रकाशित होणारं ज्ञानप्रकाश। ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे मराठी भाषेतलं पहिलं मासिक दिग्दर्शन, आणि लक्षात घ्यायचं आहे मराठीतला पहिला शिलालेख अक्षीचा शिलालेख, जो की रायगड जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर बघा, मराठीतलं पहिलं मराठीतील पहिले व्याकरणकार। ठीक आहे, मराठी भाषेचे पहिले व्याकरणकार किंवा मराठीतील पहिले व्याकरणकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? लक्षात घ्यायचं आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर आहे। ठीक आहे, पाणिनी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। मराठीतील पहिले व्याकरणकार कोण आहेत? दादोबा पांडुरंग तर्खडकर। यांच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे। ठीक आहे, यावर प्रश्न विचारून झालेला आहे। मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण म्हणजे जे काही छापलं गेलेलं आहे, ठीक आहे, छापील स्वरूपामधलं पहिलं व्याकरण कोणतं होतं? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण नावाचं जे काही पहिलं मुद्रित पुस्तक आहे ते कोणी छापलेलं आहे? गंगाधर शास्त्री, लक्षात ठेवायचंय नाव। ठीक आहे, गंगाधर शास्त्री फडके यांनी काय केलं होतं? मराठीतील पहिलं त्या ठिकाणी व्याकरणाचं पुस्तक जे आहे ते त्या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे। ठीक आहे, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण या नावाने त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। तसेच मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी विचारली आपल्याला। ठीक आहे, मराठी भाषेतली पहिली सामाजिक कादंबरी कोणती? तर लक्षात घ्या, यमुना पर्यटन आहे। यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची आहे?
बाबा पद्मनजी यांची आहे। आणि इथं सुद्धा मागे झालेल्या पेपर काढून बघा मित्रांनो, प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, ठीक आहे, की मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती, तर ती आहे यमुना पर्यटन, ज्यामध्ये स्त्रियांचं काय दुःख त्या ठिकाणी मांडलेलं आहे बाबा पद्मनजीने, ठीक आहे। यमुना पर्यटन काय आहे, मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी। यस, पुढे बघूयात आपण मराठीतील भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी, ठीक आहे, कादंबरीचं काय करण्यात आलं होतं, मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेलं होतं। मग अशी पहिली भाषांतरित कादंबरी कोणती आहे, यात्रिक क्रमण नावाची आहे बघा। कोणती आहे, यात्रिक क्रमण नावाची कादंबरी आहे, जी की हरी केशवजी पाठारे यांनी काय केलं होतं, तर भाषांतरित त्या ठिकाणी केलेलं आहे। यस, मराठी भाषेतील जर आपण बघितलं मराठीतली भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। यस, मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार, ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे हे सुद्धा, असे प्रश्न विचारले गेले आहेत। मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार कोणाला ओळखलं जातं, साळूबाई तांबेकर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय। कोणतं नाव, साळूबाई तांबेकर ह्या काय आहेत, मराठीतल्या पहिल्या स्त्री कादंबरीकार आहेत। यस, तसेच बघा मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य कोणतं आहे, किंवा मराठीतलं पहिलं उपलब्ध असलेलं वाक्य कोणतं आहे, तर ते वाक्य आहे मित्रांनो चामुंडराये करविले, ठीक आहे, श्री चामुंडराये करविले, जे की श्रवण बेळगोळे कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी आपल्या जो काही पुतळा आहे त्या पुतळ्याच्या खाली त्या ठिकाणी काय केलेलं आहे, हे वाक्य कोरलेलं आहे। आणि हे काय म्हटलं जातं, मराठी भाषेतलं पहिलं उपलब्ध वाक्य त्या ठिकाणी याला आपण ओळखतो, ठीक आहे। काय आहे, मराठीतलं प्रथम उपलब्ध वाक्य आहे कोणतं, चामुंडराये करविले, श्रावण बेळगोळ, लक्षात ठेवायचंय, कर्नाटक। मराठीतलं पहिलं गद्य चरित्र जर आपण बघितलं तर ते कोणतं आहे, लीळा चरित्र, कोणाचं आहे, माहिमभट, लक्षात ठेवायचंय, ठीक आहे, माहिमभट लीळा चरित्र काय आहे, मराठीतील पहिलं गद्य चरित्र आहे मित्रांनो, लक्षात घ्या। मराठीतील भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी यात्रिक क्रमण, लक्षात घ्यायची आहे, फडके यांची, पाठारे यांची आहे। मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार साळूबाई तांबवेकर आहेत। तर मराठीतलं प्रथम उपलब्ध वाक्य काय आहे, चामुंडराये करविले, श्रवण बेळगोळे कर्नाटक, लक्षात ठेवायचं। आणि मराठीतलं पहिलं गद्य चरित्र लीळा चरित्र आहे मित्रांनो। यस, पुढे जाऊयात आपण, पुढे बघा मराठीतलं पहिलं गद्य चरित्र आपण बघितलेलं आहे। मराठीतला आद्य ग्रंथ कोणता आहे, ठीक आहे, मराठीतला आद्य ग्रंथ ज्याला म्हणून ओळखलं जातं, तो आद्य ग्रंथ कोणता आहे, विवेक सिंधू, ठीक आहे, कोणता आहे, विवेक सिंधू, कोणाचा आहे, मुकुंदराज, लक्षात ठेवायचंय, ठीक आहे। बघा मराठीतलं पहिलं गद्य चरित्र लीळा चरित्र, मराठीतला आद्य ग्रंथ विचारलं तर विवेक सिंधू हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे। त्यानंतर बघा मराठीतली पहिली स्त्री नाटककार कोण होती, ठीक आहे, मराठीतली पहिली स्त्री नाटककार कोण आहे, तर सोनाबाई केळकर, तुम्हाला नाव लक्षात ठेवायचंय, कोण आहेत, सोनाबाई केळकर या मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार म्हणून त्यांना ओळखलं जातं। कोणाला, सोनाबाई केळकर यांना, ठीक आहे। मराठीतील प्रथम ग्रामीण कवी किंवा मराठीतले पहिली ग्रामीण कवयित्री कोण आहे, तर बहिणाबाई चौधरी, आपल्या सर्वांना माहिती आहे, ठीक आहे। मराठीतली पहिली काय ग्रामीण कवयित्री, तर त्यांचं नाव आहे बहिणाबाई चौधरी, ठीक आहे। गद्य चरित्र लीळा चरित्र लक्षात ठेवायचंय पहिलं। मराठीतला आद्य ग्रंथ विवेक सिंधू लक्षात घ्यायचा आहे। पहिली स्त्री नाटककार जर आपण बघितलं तर सोनाबाई केळकर आहेत। आणि मराठीतल्या प्रथम ग्रामीण कवयित्री कोण आहेत, तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे बहिणाबाई चौधरी आहेत। यस, आता पुढे बघा मराठीतल्या पहिल्या स्त्री निबंधकार कोण आहेत, ठीक आहे। मराठी भाषेतल्या पहिल्या स्त्री निबंधकार म्हणून आपण कोणाला ओळखतो, ताराबाई शिंदे यांना ओळखतो, लक्षात घ्यायचे, कोण आहेत, ताराबाई शिंदे। आणि याच ताराबाई शिंदेनी काय केलं होतं, स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक सुद्धा लिहिलं आहे। हे सुद्धा एक त्यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे, कोणतं, स्त्री पुरुष तुलना नावाचं। आता त्यानंतर बघा कथाकार, ठीक आहे, मराठीतले प्रथम स्त्री कथाकार काय आहे, मराठी भाषेतले पहिली स्त्री कथाकार कोण आहेत, तर लक्षात घ्या काशीबाई कानेटकर आहेत, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। महत्त्वाचे आहेत मित्रांनो, हे जे काही आपण अभ्यासतोय ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। पहिली स्त्री निबंधकार ताराबाई शिंदे, पहिली स्त्री कथाकार काशीबाई कानेटकर। यस, पुढे बघा विरामचिन्हाचा मराठीत सर्वप्रथम वापर करण्याची पद्धत जी आहे ती कोणी आणलेली आहे, तर मेजर कॅन्डी, नाव तुम्हाला लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। बघा व्याकरणाचा जो काही भाग आहे त्याशी संबंधित महत्त्वाचं सांगता येतं आपल्याला। विरामचिन्हाचा मराठीत सर्वप्रथम वापर करण्याची पद्धत कोणी सुरू केली,
तर मेजर कॅन्डी यांनी सुरू केलेली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. पुढे बघा थोडंसं आपली बॅच बद्दल. बघ परीक्षाचं त्या ठिकाणी जर आपण बघितलं कमी कालावधी राहिलेला आहे. मग कमी कालावधीमध्ये तुम्हाला जर परिपूर्ण तयारी करायची असेल सगळ्या विषयांची तर त्यासाठी आपली तलाठी भरती निश्चय नावाची बॅच ही सुरू आहे. ज्या दिवशी तुम्ही प्रवेश घ्याल तिथून पुढे 50 दिवस तुम्हाला हा कोर्स अभ्यासायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात घ्यायचं की ही बॅच तुम्हाला अभ्यास मित्र या ॲप्लिकेशनवर मिळेल. तसेच जर काही अडचण आल्यास त्या ठिकाणी खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय, त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त तयारी करायची असेल, परिपूर्ण तयारी करायची असेल तर ही बॅच तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहे. यस. बघा मराठी साहित्यासाठी जर आपण बघितलं पहिला ज्ञानपीठ कोणाला मिळालेला आहे तर वि.स. खांडेकर यांना मिळालेला आहे. कोणती होती कादंबरी? ययाती नावाची त्यांची कादंबरी होती. या ययाती नावाच्या कादंबरीसाठी त्यांना पहिला जर आपण बघितलं मराठीतला पहिला जो काही ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे मराठी साहित्यिक आहेत ते आहेत वि.स. खांडेकर. आणि पहिलं ज्ञानपीठ मिळवणारे जर आपण बघितलं ते कोण आहेत? वि.स. खांडेकर आहेत. कादंबरी आहे त्यांची ययाती. यस. मराठीतले पहिलं गीता भाष्य. ठीक आहे. मराठीतील पहिले गीता भाष्य कोणतं तर ज्ञानेश्वरी. लक्षात ठेवायचंय, किंवा भावार्थ दीपिका म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. मराठीतलं पहिलं गीता भाष्य कोणतं आहे? ज्ञानेश्वरी. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी जर आपण बघितली ती कोणती आहे? वळीबा पाटील. कोणाची आहे? कृष्णराव भालेकर यांची आहे. लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. बघा पहिलं मराठी साहित्यासाठी पहिलं ज्ञानपीठ वि.स. खांडेकर यांना ययातीसाठी मिळालंय. त्याचबरोबर मराठीतलं पहिले गीता भाष्य जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वरी आहे. यस. त्यानंतर मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारलं तर वळीबा पाटील आहे. कृष्णराव भालेकर यांच्या त्या ठिकाणी आपल्याला ही कादंबरी सांगता येते. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी जर तुम्हाला आलं तर वळीबा पाटील. लक्षात ठेवायचं आहे. कृष्णराव भालेकर यांची ही कादंबरी आहे, ग्रामीण कादंबरी. आता मराठीतलं पहिलं नाटक कोणतं? यस, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चला, मराठीतलं पहिलं नाटक कोणतं आहे? सीता स्वयंवर. लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. काय? सीता स्वयंवर हे मराठीतलं पहिलं त्या ठिकाणी नाटक सांगता येतं. कोणाचं आहे? विष्णुदास भावे यांचं आहे. ठीक आहे. विष्णुदास भावे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत, जे की मराठीतलं त्यांनी काय केलं होतं? मराठीतलं पहिलं नाटक त्या ठिकाणी लिहिलं आहे सीता स्वयंवर. यस. आता बघा मराठी संतांचे अभंग म्हणजे कोणत्या मराठी संतांचे अभंग शीख धर्मग्रंथात आढळतात तर त्या ठिकाणी त्या संतांचं नाव आहे संत नामदेव. ठीक आहे. संत नामदेवांचे जे काही अभंग आहेत ते शिखांचा जो काही गुरुग्रंथ आहे, धर्मग्रंथ आहे त्यांचा, त्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा काय तर यांचे अभंग आढळतात. हा सुद्धा जो काही पॉइंट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की इथं सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारून झालेला आहे. यस. पुढे बघा, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक जर तुम्हाला विचारलं परीक्षेमध्ये कोणाचं आहे? हे महात्मा गांधीजी यांचं आत्मचरित्र आहे. काय नाव आहे? माझे सत्याचे प्रयोग. तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा, स्वावलंबी शिक्षण या शिक्षण संस्थेचे ध्येय आहे. म्हणजेच काय? स्वावलंबी शिक्षण हे जे काही ब्रीद आहे ते कोणत्या शिक्षण संस्थेचे आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. कोणती शिक्षण संस्था आहे मित्रांनो? रयत शिक्षण संस्था. तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कोणती? रयत शिक्षण संस्था. या शिक्षण संस्थेचं काय ब्रीद वाक्य काय आहे तर स्वावलंबी शिक्षण हेच यांचं काय आहे? ब्रीद आहे. यस. मराठी भाषेचे निबंध मालाकार. यस, महत्वाचं आहे बघा. मराठी भाषेचे निबंध मालाकार किंवा मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातं? विष्णू शास्त्री चिपळूणकरांना ओळखलं जातं. ठीक आहे. फरक लक्षात घ्यायचा आहे. मराठीचे पाणिनी वेगळे आहेत आणि मराठी भाषेचे शिवाजी किंवा मराठी भाषेचे निबंध मालाकार ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मराठी भाषेचे निबंध मालाकार किंवा मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातं? विष्णू शास्त्री चिपळूणकरांना ओळखलं जातं. तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखलं जातं? दादोबा पांडुरंग तर्खडकरांना ओळखलं जातं. हा फरक महत्वाचा आहे. तुम्हाला इथंच कन्फ्यूज केलं जातं परीक्षेमध्ये. ठीक आहे. त्यासाठी हे सुद्धा महत्वाचं आहे. याला IMP करून ठेवतो मी. ठीक आहे. जे मी महत्वाचं आहे म्हणतो ते एकतर नोट डाऊन करून ठेवत चला, कारण की सरळ तुम्हाला ते प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. यस. त्यानंतर मराठीतले भावकवी कोण होते? संत नामदेव. मराठीतले काय आहेत? भावकवी आहेत. तसेच मराठी विडंबन काव्याचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? प्रल्हाद केशव अत्रे यांना ओळखलं जातं. मित्रांनो, काय मराठीतले मराठी विडंबन काव्याचे जनक. ठीक आहे. कोण आहेत? प्रल्हाद केशव अत्रे आहेत. तसेच आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? केशवसूत यांना ओळखलं जातं. ठीक आहे.
बघा आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण आहेत? केशवसूत आहेत. मराठी नवकाव्याचे जनक कोण आहेत? मग बासी मर्ढेकर. ठीक आहे, मराठी नवकाव्य वेगळं आहे, मराठी काव्य वेगळं आहे, दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. मराठी काव्याचे जनक फक्त आलं तर केशवसूत आहे, मराठी नवकाव्याचे जर आलं तर कोण असतील? बासी मर्ढेकर असतील. लक्षात ठेवायचं आहे. यस, विशाखा या काव्याचे लेखक विचारले तुम्हाला, कुसुमाग्रज आहेत, म्हणजेच वि वा शिरवाडकर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, विशाखा या काव्याचे लेखक या ठिकाणी लक्षात घ्या. परत एकदा बघा, मराठीतील भावकवी म्हणून कोणाला ओळखलं जातं? संत नामदेवांना ओळखलं जातं. मराठी विडंबन काव्याचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? प्रल्हाद केशव अत्रे यांना ओळखलं जातं. तर आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून कोणाला? केशवसूत यांना ओळखलं जातं. तर मराठी नवकाव्याचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? बासी मर्ढेकर यांना ओळखलं जातं. तसेच विशाखा या काव्याचे लेखक कोण आहेत? कुसुमाग्रज आहेत. या महत्वाच्या बाबी आपण या ठिकाणी बघितल्यात. त्यानंतर बघा, भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण आहेत? पंडित महादेव शास्त्री जोशी. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये मी तुम्हाला परत एकदा टाकून देतो, एक लक्षात घ्या. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक विचारले पंडित महादेव शास्त्री जोशी हे नाव तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले आहेत, सर्वांना आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, ज्यांना माहिती नसतील त्यांनी सुद्धा हे ग्रंथ संपदा एकदा वाचून घ्यायचे व्यवस्थित. ग्रामगीतेचे लेखक कोण आहेत? संत तुकडोजी महाराज आहेत. हे सुद्धा महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये इथं विचारलं जाईल. काय? ग्रामगीतेचे लेखक कोण आहेत? संत तुकडोजी महाराज आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. तसेच देवनागरी लिपीचे पहिले निर्माते कोण आहेत? आर्य लोक आहेत. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आर्य जे काही लोक आहे किंवा आर्य संस्कृती आहे, त्या आर्य संस्कृतीमधले जे काही निवासी होते ते काय आहेत? देवनागरी लिपीचे पहिले निर्माते म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यासाठी हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, भारतीय संस्कृती कोशाचे संपादक पंडित महादेव शास्त्री जोशी आहेत. तसेच गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले आहेत. आणि जर आपण बघितलं, ग्रामगीतेचे लेखक कोण आहेत? संत तुकडोजी महाराज आहेत. तर देवनागरी लिपीचे पहिले निर्माते कोण आहेत? तर आर्य लोक आहेत. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तलाठी भरतीविषयी आपली ही बॅच या ठिकाणी सुरू आहे. जर कमी दिवसामध्ये चांगला तुम्हाला रिझल्ट आणायचा असेल, परिपूर्ण अशी तयारी करायची असेल, तर त्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आपली बॅच आहे. ज्या दिवशी जॉईन कराल तिथून पुढे 50 दिवस तुम्हाला हा कालावधी त्या ठिकाणी मिळणार आहे अभ्यासायला. संपूर्ण विषयाचे जे काही लेक्चर आहेत ते लेक्चर याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत. रेकॉर्डेड अशी ही बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता असेल किंवा जीकेचा जो काही भाग आहे तो सर्व या ठिकाणी कव्हर केलेला आहे. यस, अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे, ते इन्स्टॉल करा. त्यावर तुम्हाला ही बॅच मिळून जाईल. आणि या ठिकाणी जर काही अडचणी येत असतील तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला, त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, तर थांबूयात मित्रांनो. असाच एखादा नवीन त्या ठिकाणी टॉपिक घेऊन आपण परत एका व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पाहत राहायचा आहे. तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करायचा आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.